नमस्कार, तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र न्यूज। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि शेअर करा। दोन 2001 मध्ये प्राथमिक शिक्षण परिषद मुंबई कार्यालयाने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषद आणि सर्व महानगरपालिकांनी तत्कालीन विहित पद्धतीचा अवलंब करावा। परीक्षा आणि तोंडी परीक्षेद्वारे उच्च शिक्षण पात्र उमेदवारांना 2001 पासून 6 महिन्याच्या कालावधीसाठी कंत्राट दिले जाईल। त्यांची नियुक्ती तत्वाच्या आधारावर करण्यात आली असे करून वर्तमानपत्रात सर्व शिक्षा अभियानांतर्गत कंत्राटी पद्धतीने काम करणारे कर्मचारी 2001 पासून प्राथमिक शाळेमध्ये काम करत आहेत। आज आपण शिक्षणाचे सार्वत्रिकरण आणि शैक्षणिक दर्जा सुधारण्यासाठी एक छोटेसे योगदान देत आहोत। एखाद्या कर्मचाऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास कर्मचाऱ्याला मृत्यूच्या तारखेनुसार मानधन मिळेल। देयक व्यतिरिक्त मृत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला इतर कोणताही आर्थिक लाभ देण्यात आलेला नाही, ते चालत नाही। म्हणून कुटुंब आर्थिकदृष्ट्या हालाखीचे जीवन जगत असून 58 वर्ष सेवा पूर्ण झाल्यानंतर कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा कायमच्या संपुष्टात 3 मार्च 2025 पासून मुंबईतील आझाद मैदानावर राज्याच्या वतीने हे उपोषण दिनांक 4 मार्च 2025 पासून सुरू झाले आहे। नमस्कार, मी बलाक्ष योगिता जगन्नाथ, समग्र शिक्षा संघर्ष समिती राज्याध्यक्ष बोलत आहे। आम्ही गेली 20 वर्ष कंत्राट कर्मचारी म्हणून इथे काम करत आहोत। आमच्यातलेच काही 50% लोकांना शासनाने कायम केलेला आहे, पण 50% लोकांना आळसच ठेवलेला आहे। तर आमची मागणी एकच आहे की शासनात आम्हाला कायम करावं, आणि जोपर्यंत शासन आम्हाला कायम करत नाही तोपर्यंत आम्ही इथे आमरण उपोषण केलेलं आहे। आणि आमरण उपोषण करून सुद्धा आमची मागणी पूर्ण झाली नाही तर स्वेच्छा जिल्हा समन्वयक बालरक्षक वैशाली शिंदे, मुंबई विभाग मुंबईमधून बोलते आहे। समग्र शिक्षा कर्मचारी म्हणून आज आम्ही गेले 15 ते 20 वर्ष काम करत आहोत। शासनाने 30 पदं कायम झालेली नाहीत, तर त्यासाठी आमची ही आज आझाद मैदानावर मागणी आहे। आणि जोपर्यंत शासन आम्हाला कायम करणार नाही तोपर्यंत आम्ही इथून हलणार नाहीये। आणि जर शासनाने आमच्या मोर्चाची दखल न घेता आमच्या जर मागण्या पूर्ण नाही केल्या तर आम्ही शासनाकडे स्वेच्छा मरणाची मागणी करत आहोत। शासनाला आमची एकच विनंती आहे, आमची एकच मागणी आहे की आम्हाला कायम करा। आज आम्ही 15 ते 20 वर्ष या सेवेमध्ये अविरत सेवा करत आहोत। आम्ही उच्च शिक्षित असून सुद्धा आम्हाला अतिशय कमी पगारावर काम करून घेत आहेत आमच्याकडून। पण आमचे अर्धे लोक आज कायम झालेत, अर्धे लोक झालेले नाहीत। तर आमची मागणी आहे की आम्हाला कायम करा।